हॅलो 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 ओके हॅलो 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 Hello. 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 काय म्हणतो बघा भाव सुमने आलो आज घेऊन करी रसिक राजा कृपा देवी माझ्यावरी सांग बालक मी सेवक आलो गायना सांग बालक मी सेवक आलो गायना मला रंगपंचावरी रसिकराजा कृपा देवी माझ्यावरी सुस्वागतम स्वागतम रंगभूमी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या वडिला तमाम प्रतीक साहेब प्रेक्षकांना शाहीर आंबे बोलतात आज या ठिकाणी त्यांनी आम्हाला या ठिकाणी कार्य करण्याची संधी दिली त्यांच्यासाठी सर्वांना काही आनंद होत असतो त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कार्यक्रम चालू करण्याबद्दल आम्ही श्रीमंत आमच्याकडे ध्यानाने गुरुवाच्या घटनांसह प्रकाश गोसावी यांचे शिष्य शाहीर विष्णू आंबे व अमोल सर श्रीनाथ राऊत यांना सर्वांना घेऊन हा कार्यक्रम करत आहे त्या ठिकाणी आमचे संगीतकार संजय होते त्याबरोबर सर्वांना अमोल मानेकर आपण चांगला घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करत आहे आजची जी शाखा आहे ती मंडळपणाची त्या ठिकाणी त्याचप्रमाणे या ठिकाणी आज उपस्थित सर्व शाहीर मंडळी यादव ज्ञानदीप कुंभार पत्रकार दादा कायकर एकनाथ टिंगरकर आणि माझ्या गावचे माझ्या वाडीतील अभिनय दादा पाचकरे संदीप वाजे किशोर पावसकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये शाहीर मानतो त्याचप्रमाणे सदानंद सरवंदे प्रवीण कुल्ये विजय कुल्ये सुनील राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये देखील सर्वांना शाहीर मानतो करतो रसिको वेळाभावी या ठिकाणी कार्यक्रम सादरीकरण सुरुवात करतो
कविवर्य अरुणभाऊ यादव या ठिकाणी आम्हाला सोडून गेलेले आहेत. त्यांना देखील शाहिरी म्हणण्याचा मुद्रा करतो. त्यांच्या अनुभूतीचा हा माझा पहिलाच कार्यक्रम या ठिकाणी मी सादरीकरण करणार आहे. लक्ष असू द्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे आश्चर्य सचिन शाहीर आहेत. शाहीर विनेश माझे बुवा यांना देखील शाहीर म्हणण्याचा मुद्रा करतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठी मातीचा सन्मान वाढविला. रसिको या ठिकाणी सवय साजरा करत आहे. शहाजी राजे सोबत असताना त्यांचा पुणे परगणा शिवाजी महाराजांच्या हाती आला तेव्हा तो कीर्तन आणि ओसाड होता. त्यात शेती करण्यासाठी कोणी पुढे येत नसे. त्यावेळी कोवळे वाईट असताना स्वराज्यासाठी सर्वात उचलायचा आधी महाराजांनी बंदराचा नांगर हाती धरला आणि सोन्याचा नांगर त्यांनी फिरवला. अशा या आपल्या राजाला वंदन करतोय. कशा प्रकारे लक्ष असू द्या. राजा शिवराया माझा जानता राजा शिवराया माझा मर्द मराठी पाण्याचा मर्द मराठी पाण्याचा जनकल्याण या भूमीवर फिरवला नांगर सोन्याचा. जनकल्याण या भूमीवर फिरवला नांगर सोन्याचा.
आणि मावळ्याला सुद्धा केलं होतं की काही झालं तरी शेतकऱ्याच्या पिकाला हात लावायचा नाही. मग काय म्हणतो बघा, या ठिकाणी सौर चालत झाली आहे आणि मला सुरुवात करतोय वाच वाचूया. एक गणराया माझी विनंती
हवी चुकले जेव्हा त्यांना समज द्यायला हवी चुकले जेव्हा त्यांना समज द्यायला हवी अनावानी ती करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी काय म्हणतो बघा राब राब राबतो कर्तव्य जागतो माझा शेतकरी हा जाण देवा गणपती बाप्पा महान करा प्रशासनाचे कान देवा गणपती बाप्पा महान करा प्रशासनाचे कान
झाला प्रशासनाचे कान या ठिकाणी संवाद आणि गण सादरीकरण झालेलं आहे. शक्तीपुराची खरी मजा ही गवळणीपासून चालू होते. वाजे बुवा कुठे असं तर बाहेर यावा. काय म्हणतो बघा बुवा, कोणी सांगितलं हो तुम्ही पहिल्या गाण्याच्या ताली व्यवस्थित लावा, ते पहिले शिका आणि मग शक्तीपुरा खावा. अरे सोनानाथ निर्मल झरा भीमा सारखा माणूस खरा पुन्हा जन्मा येईल का माझ्या भीमराया वाटी होणारी होईल बुवा. तुमच्या गवळणीची ही चाळ होती, त्या गाण्याची चाळ होती. ती पहिली गवळणी बसवा आणि नंतर तुम्ही दोघांनी दुसऱ्यांच्या चुका करा बुवा. तुम्ही संकेतकार घ्या तुझ्या जोडीला काही वगैरे व्यवस्थित बसवा. म्हणून काय म्हणतो बघा तुमच्या डोळ्याची काय देते बुवा. एकीच्या पायी साऱ्यांवर घेतलं कानाने साऱ्यांना साऱ्यावर घेतलं केलं कामच कसून हो. काना कधी विसरून जात नव्हता तो दादा जवळ घेऊनच जायचा. मग काय म्हणते बघा अहो एकीच्या पायी साऱ्यांवर घेतलं कानाने साऱ्यांना साऱ्यावर घेतलं केलं कामच कसून मग काना केलाय फसून त्यांना ठेवलंय फसून काना गेलाय घुसून त्यांना ठेवलंय फसून. असं बोल खाली लावा. त्या ठिकाणी माझ्या गौरवी बोलतोय लक्ष असू द्या. काय असं तर बोल लिहून घ्या. काही आहे ना घरात एवढं असं तेवढं लिहून घ्या. कधी या गवळणींची मला ठाव आहे आणि गोरस विकण्याची त्यांना भरती चाव आहे. मला फसवून मथुरेला जाण्याचा त्यांचा डाव आहे. पण किती केलं तरी यांची पूर्णपर्यंत धाव आहे. साडे तुमचं बंद झालं. काय म्हणते बघा कधी यमुने काठाला कधी मथुरे घाटाला कधी यमुने काठाला कधी मथुरे घाटाला कधी मथुरे घाटाला
कधी मधुरे घाटाला मधुरी कशी ग मधुरी 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 कशी ग राधे तुझी म्हणतो राधे कशी ग धारली फुटला पाधर मांडाला राधे कशी ग धारली फुटला पाधर मांडाला Thank you.
पाझर माटाला. हॅलो किशोर सावंतकर आणि संदीप माझ्या हॅलो हॅलो हॅलो. सर्वप्रथम इथे सर्व जमलेल्या रसिकांना शाहिरीत मानाचा मुजरा करतो. आज हा कार्यक्रम जो आहे तो गिरीश माझे आणि आमचे गायक नितीनजी आंबळे असा हा चाललेला रंगतदार सामना. या सामन्यामध्ये संगीत उन्नती मंडळाच्या नियमाप्रमाणे हा शक्तीतोड चालत आहे. त्याप्रमाणे विचारला जातो तो समोर शाहिरांवरती प्रश्न. आज वाजवा तुम्ही जो प्रश्न आमच्या समोर ठेवलेला आहे त्या प्रश्नाचं तंतोतंत उत्तर आम्ही घेऊन आलेलो आहे ते आम्ही सांगणार आहोत. तत्पूर्वी तुमच्या बुद्धीला थोडी जास्त म्हणजे जडपणा मठ्ठपणा झालेला आहे बुवा. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं नली घातलं तरी सरळ होणार नाही अशी या बुवांची पद्धत आहे. प्रत्येक टायमिंगला बुवा तुम्ही प्रश्न चेंज करत असतात म्हणजे तुम्ही घाबरता. कधी नितीन असू दे किंवा अमोल असू दे यांच्या प्रत्येक वेळेला प्रश्न चेंज असतात म्हणजे आम्ही उत्तर द्यायचं केव्हा. माझे बुवा लक्ष द्या. तरी सुद्धा आजच्या वेळेचा प्रश्न तुम्ही चेंज करून आणलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देणार आहोत. पहा वाजेभाऊंचा आजचा प्रश्न आहे. राधाकृष्ण यांचे लग्न लावणाऱ्या ब्राह्मणाला काय दक्षिणा दिली व ती किती होती. तर बुवा कान जरा इकडे ठेवा. गुरुवर्य पण आले तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय. भांडीर वनामध्ये बुवा शब्द ऐकायचा आहे. भांडीर वनामध्ये राधाकृष्णाचा विवाह ब्रह्मदेव यांनी ब्राह्मण म्हणून उपस्थित राहून संपन्न केला. पुन्हा एकदा सांगतो. भांडीर वनामध्ये राधा व कृष्णाचा विवाह ब्रह्मदेव यांनी ब्राह्मण म्हणून उपस्थित राहून संपन्न केला आणि त्यावेळी दक्षिणा स्वरूपात ब्रह्मदेवाच्या चरणाची भक्ती मला मिळावी असे मागणे भगवंताकडे केले. बुवा पुन्हा एकदा सांगतो. तुमची दक्षिणा ज्यावेळी दक्षिणा रूपात तेव्हा तुम्हा दोघांच्या चरणाच्या भक्ती मला मिळावी. तुम्हा दोघांच्या चरणाची भक्ती मला मिळावी असे मागणे भगवंताकडे केले. आणि दुसरा पुरावा असा आहे की गर्ग ऋषी यांनी हे लग्न लावलं आणि त्यांनी दान म्हणून गाई आणि दासी मागितल्या. बुवा बघा दुसरा पुरावा आहे. गर्ग ऋषी यांनी लग्न लावलं आणि दान म्हणून गाई आणि दासी मागितल्या. हे तंतोतंत उत्तर आहे आणि ते तुम्ही पटवून घ्यायचं आहे. जर बुवा खोटं बोललात तर मग शेवटची बारी आमच्याकडे एवढंच सांगतो. आणि आजच्या बारीचा आमचा प्रश्न बुवांवरती दिलेला आहे. रावणाचा पुत्र इंद्रजित लक्ष्मणाने मारला. पुढे अग्निसंस्काराच्या वेळी इंद्रजिताची भार्या सुलोचना सती जायला तयार झाली. त्यावेळी ती गरोदर होती. ती गरोदर किती महिन्याची होती आणि त्या गर्भातून 2 मुलं जन्माला आली. त्या 2 मुलांची नावं सांगायचे. हा सरळ आणि सोपा प्रश्न आम्ही तुम्हाला ठेवलेला आहे. टीप आहे. उत्तर शास्त्राचा आधार असेल तरच बोलायचं आहे. इकडे खोटं उत्तर देऊन बोला. दिशाभूल करायची नाही. जाम सवय आहे तुम्हाला खोटं बोलायची. जय महाराष्ट्र.
वेळाभावी त्या ठिकाणी भेटला पण देतोय. हॅलो लक्षात तुझ्या तुझ्यात किती थोड आहे समक्ष पाहू दे. जे होईल त्यात माझे बुवा इथे होऊ दे. ही माहिती आज रंगात येऊ दे आणि या सावण्याची मजा अधिकारांना घेऊ दे. तुला काय म्हणतो बघा, तुम्ही शाहीर कसले बाहीर मधला पाहू दे. आज प्रश्नाचं या उत्तर माझ्या येऊ दे. या रसिकांना सामन्याची मजा घेऊ दे. हो घेऊ दे, आज घेऊ दे. आणि त्या ठिकाणी मेथी सादर करत आहे. लक्षात असू द्या.